कर्नाटक सरकारनं बेळगावातील मराठी भाषिकांवर दडपशाही केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा एकनाथ शिंदेंनी जाहीर निषेध केलाय। शिवसेना बेळगावमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। खरं म्हणजे दुर्दैवी प्रकार आहे। मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता आणि तो मेळावा होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी कर्नाटक सरकारने केला। कर्नाटक सरकारने एक दडपशाही केली आणि जे आंदोलनकर्ते होते ते माजी आमदार असतील, माजी महापौर असतील, अनेक लोक शेकडो मराठी भाषिकांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये डांबण्याचं दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। बेळगावमधील मराठी भाषिकांच्या बद्दल आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न जो आहे या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका, बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची भूमिका सुरुवातीपासून त्यांच्या बाजूची राहिली आहे आणि बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे आणि सरकार देखील, महाराष्ट्र सरकारने देखील एक मताने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे।